मग तुला केळीचं पान आणि हळदीचं पान लागेल का? बरोबर. आपण दोन्ही प्रकार दाखवतोय. बर, केळीचं पान आणि हळदीचं पान दोन्ही आहेत. तर आपण हे पहिले गॅसवर थोडंसं पोळून घेऊया, म्हणजे जेणेकरून बांधायला आपल्याला सोपं जाईल. सोपं जाईल. आता काय पुढे? तर आता आपण हे असं देठ आपण बांधायला वापरणार आहोत. मोठला बांधायला देठ वापरणार. आता हे मॅरिनेशन केलेले मासे आहेत ते आपण केळीच्या पानात त्याचा मोठला बांधायचा आपल्याला. अशी पुरचुंडी बनवून घ्यायची आपल्याला. पुरचुंडी बांधायची छान. पुरचुंडी बांधायची. पण एक मात्र नक्की, तुम्ही नीट बघा, ह्या पदार्थामध्ये 90% नैसर्गिक सगळं आहे. हो, केळीचं पान केळीचं पान. बांधायला केळीच्या पानाची ही दांडी जी आपण सोलून घेतली, मासे निसर्गाने दिलेले, बरोबर. फक्त वाटण काय ती कृती आपण तेवढी हा, आपण स्वतः केली. स्वतः केली. बाकी सगळं नैसर्गिक आहे. हा, आणि ती जी फळं वापरली ती पण निसर्गाने दिलेली, रसही त्याचाच हे सगळ्या गोष्टी शेतावर असतात. शेतावरती असतात. तिथे म्हणजे लगेचच बनवता येतील. त्याच्यामुळे 99% नॅचरल रेसिपी आहे ही. हो. काही इन्ग्रेडियंट्स वेगळे बाहेरचे नक्कीच. नाहीत, काही नाहीत. फारच छान. आपण एक हळदीच्या पानात येतो बघू. वा वा. त्याची चव अजून वेगळी येते हळदीच्या पानाची. त्याच्यामध्ये आपण अरे हळदीचं म्हणलं ना. ह्याच्यामध्ये ठेवणार आपण ते. अच्छा. कारण हळदीचं पान खूप लहान आहे, त्याच्यामुळे हे सगळं बाहेर पडणार, पुरचुंडी बसणार नाही. बर बर बर. छान. खालून चटका आला ना की त्याला फ्लेवर येईल हळदीच्या पानांचा. फ्रेश एकदम फ्लेवर येईल त्याचा. आणि आत्ताच्या सध्या सीझनला हळदीची पानं खूप चांगली अवेलेबल होतात. छान छान. मला मुळात काय आवडलं माहिती का, तू नुसता रिसॉर्टचा मालक नाहीयेस, तर जे तिथे गेल्यावर खायला दिलं जाणार आहे त्याची तुला जाण आहे, त्याचा तुला अभ्यास आहे. हा ना. आता आपल्याला हे काय भाजायचंय का काय? आता आपण इथे स्टीम करणार आहोत. स्टीम करणार. स्टीमर मध्ये. सौमिल, तुझ्यासाठी मी स्टीमर तयार ठेवलंय. हो. स्टीमर आपण तयार हो. ठेवलं. त्याच्यात खाली आपण थोडे केळीची पानं टाकून घेऊया. बर. चला वाफ आली, बघूया का? हो, yes. अरे क्या बात है यार, सुंदर झालंय हा. पानांच्या सुगंधावरनं कळतंय की आतले मोदकाचे मासे सुद्धा चांगले. अप्रतिम छान वाफवल्या गेलेले आहेत. वाफवल्यावर आतून कसं दिसतंय जरा बघूया का? बघा सौमिलजी, अरे क्या बात है यार. पानांचा रंग, त्यात मॅरिनेशनचा रंग आणि माशांचा एकंदरीत स्वाद, याचा अर्क त्या मोटला मध्ये उतरलेला आहे. मोटल्यात अफलातून पदार्थ आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मोदके माशाचा मोटला. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मोदके मासे 1 मोठा बाऊल, किसलेलं ओलं खोबरं 1 वाटी, बिंबळ 5 ते 6, घरगुती तिखट मसाला 1 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, लसूण 4 ते 5 पाकळ्या, काळी मिरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये मोदके मासे घ्या. त्यात 2 ते 3 बिंबळ ठेचून त्याचा रस काढून माशांमध्ये घाला. आता त्यात हळद आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून माशांना मॅरिनेट करून घ्या. एका बाजूला बाउलमध्ये ओलं खोबरं, लसूण, काळी मिरी, हिंग, घरगुती तिखट मसाला, कोथिंबीर घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. वाटणात थोडं मीठ घालून एकत्र करून घ्या.
तयार वाटण माशांच्या मिश्रणात घाला, वरून बिंबळ किसून घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या. आता केळीचं पान हलकं गरम करून घ्या. पानाचे तुकडे करून घ्या. 2 तुकडे एकावर एक ठेवून त्यात तयार केलेलं माशांचं मिश्रण भरून त्याची पुडी करून ती केळीच्या पानाच्या दांडीने बांधून घ्या. तसंच केळीच्या पानाचे 2 तुकडे एकावर एक ठेवा. त्यावर 2 हळदीची पानं एकावर एक ठेवा. पुन्हा माशांचं मिश्रण त्यात भरून त्याची पुडी करून ती केळीच्या पानाच्या दांडीने बांधून घ्या. आता स्टीमरमध्ये केळीच्या पानांवर तयार केलेल्या पुड्या ठेवा आणि वाफवून घ्या. मोदके माशाचा मोटला तयार. यार सौमिल, आपला पदार्थ फार अप्रतिम झालेला आहे खूप छान झालं. आणि हा करत असताना मला एक काय जाणवलं की तुला फक्त तुझ्या रिसॉर्ट चालवण्याविषयीचा एक व्यावसायिक दृष्टिकोन नाहीये, तर खाद्यपदार्थांमधली अगदी निसर्गापर्यंत पोहोचणारी माहिती पण आहे. आणि तू इतका छान पदार्थ केला त्याबद्दल फार मनापासून थँक्यू. सौमिल शेठ, फार मनापासून तुमचे आभार. तुम्ही आमच्या Thank you so कार्यक्रमात much. आलात. तुमच्या व्यवसायाविषयी, कामाविषयी, आवडीविषयी आणि खाद्यपदार्थांविषयी भरभरून सांगितलं. मला एक जाताना एक प्रश्न विचारायचा आहे. अनेक तरुणांना आज निसर्गाचं तितकं महत्व कदाचित कळलंय, कदाचित नाही कळलंय. आम्ही जरा मधल्यामध्ये हेलकावे खातोय. तुझ्या दृष्टीने तू एक मातीतला माणूस आहेस, निसर्गाशी बोलणारा माणूस आहेस. निसर्गाचं काय महत्व असं तुला वाटतं? ॲक्च्युली तरुण पिढीने खरं तर आपल्या गावाकडे जाऊन आपली थोडी शेतीत काम केलं पाहिजे किंवा त्याची पोत सुधारला पाहिजे. कारण आता बघतो तर गेली 10-15 वर्ष शेती पूर्ण नापीक झालेली आहे. आपण शहराकडे जातो पैशासाठी, पण पैसे गावाकडे पण तितके त्याच्यापेक्षा जास्त कमवता येतील. मेन समाधान मिळतं मनात, मानसिक समाधान हे गावाकडेच मिळतं आणि ते पैशांनी नाही कमवता येत. मिळवतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्या मातीत आपण राबलं, त्यातनं चांगलं काही उत्पन्न केलं, लोकांना खाऊ घातलं, तर त्याच्यापेक्षा अजून चांगलं काही. बरोबर आहे. आणि महत्वाचं म्हणजे आरोग्यम धनसंपदा. येस, आरोग्य चांगलं राहतं मातीशी जोडल्या गेल्याने किंवा पुन्हा एकदा ती नाळ घट्ट केल्याने. बरोबर. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच सौमिल. Thank you so much. तुला झी मराठीच्या कुटुंबाकडनं एक भेटवस्तू देतो. प्लीज घेऊन या. थँक्यू. Thank you खूप so मनापासून much. शुभेच्छा. पुन्हा Thank you. भेटूया. आणि मी आलो तुमच्याकडे की तुमच्या रिसॉर्टला येईन. नक्कीच आपण व्हेज बनवू काहीतरी. व्हेज बनव आणि डिस्काउंटचं तेवढं लक्षात ठेवा. नक्कीच जास्त लावून कमी करणार. असे व्यवसाय करणारे माणसं असतील तर त्यांच्याशी आपलं प्रेम जडतं. कारण ही माणसं मातीतली आहेत, रानातली आहेत आणि नैसर्गिक पदार्थ आपल्याला करून दाखवणारी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहरामध्ये येऊन नोकरी केल्यानंतरही गावाकडे ओढ असणारी आहेत. फार मनापासून मलाही सांगावं असं वाटतं की उंच उंच उडताना जमिनीकडे पाहत जा. वर्षाकाठी एकदा तरी गावाकडे जात जा. ही तुमची मातीशी नाळ तुम्हाला फार आनंदी ठेवते, आरोग्य देते. अशीच नाळ आमच्याही कार्यक्रमाशी तुमची जोडलेली ठेवा, कारण आमचा कार्यक्रम तुम्हाला घरची चव चाखायला लावतो. पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाइल आणि स्पेशल पार्टनर विको बा आ आ आय.